नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे बाप्पा विराजमान झाले असतील। बाप्पाच्या दर्शनासाठी आपल्या घरी बरेच पाहुणे मंडळी येत असतात व सोबत प्रसाद देखील आणतात। त्यात बहुतांश लोक फळं आणतात, त्यापैकी केळी, सफरचंद ही असतातच। त्या फळांचं काय करायचं आपल्याला कळत नाही, कारण एवढी फळं आपण खात नाही। म्हणूनच आजची आपली रेसिपी आहे सफरचंदाचा शिरा। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। इथे मी घेतलेला आहे अर्धा कप इतका बारीक रवा, 1/3 कप इतकी साखर घेतली आहे, 1/3 कप साजूक तूप। इथे मी एक ॲपल घेतलेला आहे, त्यामधला आपल्याला अर्धा कप इतका ॲपलचा वापर करायचा आहे। 1 कप घेतलेला आहे दूध, हे गरम करून थंड केलेलं आहे। 1 टेबलस्पून चारोळी घेतली आहेत, 1 टीस्पून वेलची जायफळची पूड घेतली आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेला आहे। गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे, त्यामध्ये आपण घेतलेली साखर काढून घेऊया आणि यामध्ये आपण 1/3 कप इतकंच पाणी काढून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपल्याला साखर यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घ्यायची आहे, तोपर्यंत आपण सफरचंद चिरून घेणार आहोत। आपल्याला अगदी बारीक याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने आपण बारीक चिरून घेऊया। इथे आपण सफरचंद चिरून घेतलेला आहे, तर यातला आपण अर्धच वापरणार आहोत। साखर ही पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। आता आपण जे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि सफरचंदाचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये काढून घेणार आहोत आणि फक्त बारीक गॅसवर 2 मिनिटांसाठी हे पाकामध्ये उकळवून घेणार आहोत। सफरचंद इथे आपण 2 मिनिटांसाठी पाण्यामध्ये व्यवस्थित उकळवून घेतलेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया। गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घेतलेलं साजूक तूप काढून घेऊया। अगदी 1 चमचा भर तूप मी उरवलेला आहे, ते आपण शेवटी वापरूया। तूप आता आपण चांगलं गरम करून घेणार आहोत। तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे। आपण जो अर्धा कप इतका रवा घेतलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अगदी बारीक गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। रवा भाजताना नेहमी बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा, म्हणजे आतपर्यंत छान खमंग असा भाजला जातो। तर याच पद्धतीने आपण एकसारखा हलवत छान खमंग वास सुटेपर्यंत रवा भाजून घेणार आहोत। इथे आपण रवा तुपामध्ये अगदी खमंग होईपर्यंत आणि छान वास सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। तर गॅस इथे आपला बारीकच आहे। आपण जे चारोळे घेतलेले आहेत ते यामध्ये काढून घेणार आहोत आणि तुपासोबत आणि रव्यासोबत हे सुद्धा अर्ध्या मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेणार आहोत। तर सफरचंदाचा शिरा तयार करण्यासाठी आपण जे काही साहित्य वापरलेलं आहे त्याचं अगदी अचूक प्रमाण आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता। हे बघा, इथे आपली चारोळी सुद्धा परतून झालेली आहे। यामध्येच आता आपण घेतलेलं जे 1 कप दूध आहे ते काढून घेणार आहोत। मिक्स करून घेऊया। इथे गॅस मी बारीकच ठेवून घेतलेला आहे। दूध पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण दुधामध्येच हा शिरा शिजवून घेणार आहोत, जेणेकरून रवा छान शिजला जातो आणि सॉफ्ट देखील होतो। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून अगदी बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेऊया। साधारणतः 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। हे बघा, इथे रवा आपला बऱ्यापैकी शिजलेला आहे। एकदा मिक्स करून घेणार आहोत। शिजवून घेतलेले सफरचंद आहे ते आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे।
व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। हे बघा, या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्येच आता आपल्याला वेलचीची पावडर काढून घ्यायची आहे आणि आपण जे साजूक तूप ठेवलं होतं ना ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेणार आहोत। आता व्यवस्थित पुन्हा हे सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत। आता आपल्याला गॅस पुन्हा बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटांसाठी छान शिरा शिजवून घ्यायचा आहे। साधारणतः 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडून बघूया। मस्त घमघमाट सुटलेला आहे। हे बघा, इथे आपला शिरा सुद्धा मस्तपैकी शिजलेला आहे। एकदा आपल्याला फक्त हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे इथे आपला अगदी मऊ आणि लुसलुशीत सफरचंदाचा शिरा बनून तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपला बाप्पाच्या नैवेद्यासाठी सफरचंदाचा शिरा बनून तयार झालेला आहे। जर का तुम्ही या पद्धतीने कधी सफरचंदाचा शिरा बनवला नसेल तर या पद्धतीने एकदा घरी नक्की तयार करून बघा व तो कसा झाला आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी। गणपती बाप्पा मोरया।